एल्फिस्टन पॉइंट आहे, सनराईज साठी फेमस आहे. हा ब्लॅक पॉइंट पुढे एलिफंट हेड आहे. एल्फिस्टन आणि आर्थर कोपऱ्यात आहे. घनदाट जंगल जावळीच आहे. उगवत्या सूर्याची किरण जमिनीला टेकत नव्हतं, एवढं घनदाट जंगल होतं. जणू एखाद्या हत्तीचं पिल्लू जरी हरवलं तर सापडेत नव्हतं. यात राज्य करणारे चंद्रराव मोरे होते. महाराजांनी 6 जून 1655ला जावळी घेतली. 56 ते 58ला गड बांधला. 59ला अफजल खान आला आणि याला मारून महाराजांना विजय मिळाला. विजयास मराठीत प्रताप म्हटलं. किल्ल्याचं नाव काय ठेवलंय? प्रताप. त्याचं अगोदरचं नाव माहितीये का काय होतं तुम्हाला? मागाशी सांगितलं, या लक्षात ठेवा मुलांनो. ढोरप्या डोंगर सांगितलं का नाही? ढोरप्या भोरप्या म्हणायचे पुस्तकात भोरप्या का लिहिलं तर भोरप्या पुस्तकात लिहिलंय. का लिहिलंय भोरप्या? तर ब्रिटिशांना उच्चार होत नव्हता ढोरप्या. तो भोरप्या म्हणलं, तो भोरप्याच म्हणलं. आपल्या इतिहासकारांनी लिहिताना भोरपे लिहिलं. आपण गाई म्हशींना गुरं ढोरं म्हणतो ना, आणि गुरं ढोरं चरायला याची म्हणून ढोरप्या डोंगर ओळखतो. त्याला रान आडवा गौंड सुद्धा आहे. आता तुम्ही याचा नकाशा शोधाय गेलात ना महाबळेश्वरला, रेवणीत सापडणार नाही प्रतापगड म्हणून. रान आडवा गौंड म्हणाल तर लगेच सापडेल. म्हणजे रान आडवा गौंड याची ओळख आहे. जावळीचा किल्ला, वणदुर्ग, प्रतापगड, रान आडवा गौंड एवढी नावं गडाला आहेत. 5 नावांचा फायदा कधी झाला? मिर्जाराजे जयसिंगावर केलेल्या तहात. तो होता पुरंदरचा. 23 किल्ले दिले, 23 गड दिले नाही. देताना गड दिले 12, त्याला नावं लिहिली 23. एकाच किल्ल्याला नावं 4 ते 5. देणारा पण खुश आणि घेणारा पण खुश. बघा जावळी ताब्यात गेली ना, त्यावेळेला रायरी ताब्यात आला. रायरी म्हणजे कुठला किल्ला माहितीये? रायगड. रायगडाचं अगोदरचं नाव होतं रायरी. आणि रायगडच्या पूर्वेला, महाबळेश्वरच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या घाटात आणि जावळीच्या ओटात एक उंच शिखर आकाशी झेपावत उभं होतं. सह्याद्रीच्या गरुडानं तीक्ष्ण नजरेनं त्याला हेरलं, तटबंदीचं मुकुट चढवलं आणि नाव दिलं किल्ले प्रतापगड. इथे उभे राहा, फोटो काढूया तुमच्या ग्रुपचा एक. चला सर.